विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर बी आर तांबे, केटीचे महाविद्यालय जॉग्राफी डिपार्टमेंटमध्ये आपले सर्वांचं स्वागत. रिजनल जॉग्राफी ऑफ इंडिया G3 भारताचा प्रादेशिक भूगोल या विषयाच्या अंतर्गत आपण तिसरं चॅप्टर हे सुरू केलेलं आहे. त्याच्यातला बराचसा भाग आपला पूर्ण झालेला आहे. त्यापैकी नदी जलप्रणाली या चॅप्टरमधील हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या, त्यात गंगा, ब्रह्मपुत्रा, त्यानंतर सिंधू या महत्त्वाच्या नद्यांचा आपण अभ्यास केला. त्यानंतर पठारावर द्वीपकल्पी पठारावर उगम पावणाऱ्या नद्या, त्यापैकी गोदावरी, कृष्णा, कावेरी या नद्यांचा आपण अभ्यास केला. तसेच महानदी एक महत्त्वाची नदी होती. त्यानंतर वेस्ट फ्लोईंग रिव्हर आणि सह्याद्रीत उगम पावणाऱ्या नद्या यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. वेस्ट फ्लोईंग रिव्हर यामध्ये नर्मदा, तापी आणि मही या 3 नद्यांचा प्रमुख अभ्यास आहे. तर सह्याद्रीत उगम पावणाऱ्या नद्या यामध्ये अंबा आणि दमणगंगा या 2 नद्यांचा महत्त्वपूर्ण अभ्यास आहे. बघा, प्रथम आपण वेस्ट फ्लोईंग रिव्हर पाहू, ज्या पश्चिमेकडे वाहत जातात, आणि विशेषतः त्या भारताच्या मध्य भागात उगम पावतात आणि पश्चिमेकडे वाहत जातात. तसेच काही सह्याद्रीतील नद्यासुद्धा ह्या पश्चिमेकडे वाहत जातात. परंतु त्यापैकी आपण ज्या भारताच्या मध्य भागामध्ये उगम पावणाऱ्या आणि पूर्व पश्चिम दिशेने अशा पसरलेल्या नद्यांचा जो प्रवाह आहे, त्यापैकी नर्मदा नदी, तापी नदी आणि मही नदी या 3 प्रमुख नद्यांचा अभ्यास करणार आहोत. पहिल्यांदा आपण नर्मदा नदी पाहू. बघा, नर्मदा नदीचा सुद्धा बऱ्याच ग्रंथामध्ये, बऱ्याच पौराणिक ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे. नर्मदा परिक्रमा ही एक महत्त्वाची परिक्रमा या ठिकाणी पवित्र मानली जाते. द्वीपकल्पीय पठारावर पश्चिम वाहिनी नद्यामध्ये ही सर्वात मोठी नदी म्हणून या नदीचा उल्लेख केला आहे. बघा, या नदीचा उगम जो आहे, मैकेल पर्वत श्रेणी जी आहे त्यातील अमरकंटक पठारावर या नदीचा उगम होतो, अमरकंटक येथे. आणि मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यामधून ती पश्चिमेकडे वाहत जाऊन गुजरातमधील बडोद्या येथील खंबाळच्या आखातात जाऊन मिळते. बघा, खंबाळच्या आखातामध्ये या ठिकाणी भरूच नावाचं जे शहर आहे, या शहराजवळ ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. या नदीची एकूण लांबी 1310 किलोमीटर असून हिचा सर्वात मोठा महत्त्वाचा प्रवास जो आहे तो मध्य प्रदेश राज्यातील आहे. बघा, गुजरातमधील भरूच हा शब्द लक्षात ठेवा. नर्मदा नदी भरूच या ठिकाणी अरबी समुद्राला मिळते आणि 1310 किलोमीटर लांबी हे जे प्रत्येक 3ही वाक्यामध्ये 3 प्रश्न आहे. अमरकंटक येथे उगम, या ठिकाणी चुकून बडोदा झालेला आहे. भरूच येथे अरबी समुद्राला मिळते, त्यानंतर अरबी समुद्राला मिळते हा एक महत्त्वाचा भाग, खंबाळच्या आखातात मिळते हा एक महत्त्वाचा भाग, आणि 1310 किलोमीटर लांबी आहे हा एक महत्त्वाचा भाग. प्लस ही नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 राज्यामधून वाहते. प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही? त्यामध्ये मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र असे 4 पर्याय त्या ठिकाणी असू शकतात. राजस्थान हा त्याचा बरोबर पर्याय आहे की या राज्यामधून नर्मदा नदीचा कुठल्याही प्रकारचा स्रोत किंवा एखादी उपनदीसुद्धा येऊन मिळत नाही. तर ही झाली नर्मदा नदीची प्राथमिक माहिती. महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील भागात 32 किलोमीटर हिचा प्रवास आहे आणि नर्मदा नदी हिच्या उत्तरेला विंध्य पर्वत आहे आणि दक्षिणेला सातपुडा पर्वत आहे. या दोघांच्या खचदरीमधून ही नदी वाहते आणि या खचदरीची लांबी जवळजवळ 150 किलोमीटर आहे. बघा, नर्मदा नदी कोणत्या 2 पर्वतातून वाहते? तर विंध्य आणि सातपुडा. या नदीच्या उगमस्थानापासून ते मैदानी प्रदेशात प्रवेश करेपर्यंत या नदीच्या मार्गात अनेक धबधबे आणि धावत्या लागतात. जबलपूर येथील खोल घळईत 35 मीटर उंचीचा धबधब्याच्या स्वरूपातून ती त्या ठिकाणी वाहते. या नदीवर कपिलधारा
हा एक प्रसिद्ध धबधबा आहे. कपिलधारा धबधबा कोणत्या नदीवर आहे तर नर्मदा नदीवर. बघा, नर्मदा सागर नावाचा महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे की जो याच नदीवर असून जलसिंचन व विद्युत निर्मितीसाठी याची बांधणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या नदीच्या शेवटच्या टप्प्यात गुजरात राज्यात राजपिपलाच्या पूर्वेस गुजरातच्या मैदानी प्रदेशात ही नदी प्रवेश करते आणि गुजरातमध्ये नागमोडी वळणे घेऊन जी भरूचजवळ अरबी समुद्राला मिळते. या नदीच्या हिरण आणि तवा या प्रमुख 2 उपनद्या आहेत. हिरण आणि तवा. हिरण ही नर्मदेची प्रमुख उपनदी असून ती उत्तर प्रदेशातील उभ्या भिंतीसारख्या भाटमेर रांगांना सलग असून त्यात फक्त 12 खिंडीतून मार्गस्थ होते आणि जबलपूर जिल्ह्यातील भाटमेर रांगांना समांतर वाहत जाते. म्हणजे उभ्या कड्यासारख्या असलेल्या रांगा त्यांना समांतर ही नदी वाहताना आपल्याला पाहायला मिळते. आणि या नदीला कोलार आणि ओरसंग या 2 महत्त्वाच्या उपनद्या येऊन मिळतात. तवा नदी ही महादेव रांगातील महत्त्वाची उपनदी असून तिचा शेवट नर्मदा नदीला जाऊन ती मिळते. आणि या नदीमुळे तवा नदीमुळे पावसाळ्यात या नर्मदा नदीला सुद्धा प्रचंड पूर येतात. हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग या नदीच्या बाबतीत सांगता येतो. बघा, तापी नदी दुसरी महत्त्वाची नदी आहे. तापी या नदीचा उगम मध्य प्रदेशातील मुलताई सातपुडा रांगातील मुलताई येथे होतो. हिची लांबी 670 किलोमीटर असून हिचा प्रवास जो आहे किंवा प्रवाहाची दिशा जी आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे अशी आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात राज्यामधून ही वाहत जाऊन सुरत येथे अरबी समुद्रास मिळते. म्हणजे तापी नदी सुरतला जाऊन मिळते तर नर्मदा नदी भरूच जवळ जाऊन मिळते. आणि तापी नदीचा उगम क्षेत्रामध्ये खचदरीचा भाग असून खोल घळ्यांमधून ती वाहते. बघा, यापूर्वी नर्मदा नदीवर जे नर्मदा सागर प्रोजेक्ट जो आहे हा एक अतिशय महत्त्वाचा प्रोजेक्ट जो मेधा पाटकर यांचं आंदोलन त्याच्यावर बऱ्याच वर्षापासून चालू होतं. जवळजवळ पंडित नेहरूंच्या काळात सुरुवात झालेला हा प्रोजेक्ट या मागच्या सरकारच्या काळामध्ये हा पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग या नर्मदा सागरच्या बाबतीत. सरदार सरोवर ज्याला म्हटलं जातं, सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वोच्च पुतळा जो आहे तो याच नदीपात्रात आपल्याला पाहायला मिळतो. तर तापी नदी ही सुद्धा घळईमधून वाहताना आपल्याला पाहायला मिळते. अमरावती जिल्ह्यातील सरहद्दीवर तापी नदीने खोल घळई तयार केली असून त्या दृष्टीने तुलनेने जर आपण पाहिलं इतर नद्यांच्या बाबतीत तर या नदीचा शेतीसाठी मर्यादित उपयोग होतो. या नदीला पूर्णा, गिरणा जी नाशिकमधून वाहणारी गिरणा आहे, बेतूल, पतकी, गांजाल, दतरंज, बोहाड, अजभोरा, भोकर, सुबी, मोर, मैत्री, गुली, अनेर, अरुणावती आणि गोमाजी या प्रमुख उपनद्या या नदीला येऊन मिळतात. याशिवाय बघा, या तापी आणि नर्मदेशिवाय लुनी आणि साबरमती, मही, शरावती ह्या प्रमुख पश्चिमवाहिनी नद्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी महानदी तिला मही असं सुद्धा म्हटलं जातं. मही नदी, माही असं सुद्धा तिला म्हटलं जातं. बघा, हिचा बेसिनचा जर नकाशा जर पाहिला तर हा सुद्धा राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यातील नकाशा आपल्याला पाहायला मिळतो. साधारणतः या 3 राज्यावरून आपण जर विचार केला तर या 3 राज्यामधून एकूण तिची लांबी जर पाहिली तर 533 किलोमीटर आहे. आणि मध्य प्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातील विंध्य पर्वतात या नदीचा 717 मीटर उंचीवर उगम होतो. या राज्यातून वायव्य दिशेने ती 160 किलोमीटर अंतर वाहत जाते आणि पुढे राजस्थान राज्यातील डुंगरपूर या जिल्ह्यात उत्तरेकडे मेवाड टेकड्यामुळे ही नदी नैऋत्य वाहिनी होऊन डुंगरपूर व बांसवाडा या जिल्ह्यातीलच्या सीमेवरून वाहत जाऊन पुढे गुजरात राज्यातील गोध्रा जिल्ह्यात प्रवेश करते व पुढे खंबाळच्या आखाताला जाऊन मिळते. या नदीचं एकूण पाणलोट क्षेत्र जर आपण पाहिलं तर ते जवळजवळ 34,842 चौरस किलोमीटर इतकं आहे. आणि हिच्या डाव्या तीरावर अनास, पामन व उजव्या तीरावर सोम यासारख्या उपनद्या येऊन हिला मिळतात. उधाणाची भरती ज्यावेळेस या अरबी समुद्राला येते तर त्यावेळेस या नदीच्या मुखात जवळजवळ 32 किलोमीटर पाणी हे आतमध्ये जाते. पूर्वीपासून महापूर आणि खोल दर्या व उंच काठ यासाठी प्रसिद्ध असलेली मही नदी
यावर काही जलसिंचन प्रकल्पामुळे तिला महत्त्व प्राप्त झाले आहे. राजस्थान व गुजरात राज्यातील शेतीसाठी या नदीचा सर्वात जास्त उपयोग ठरलेला आपल्याला पाहायला मिळतो. मही प्रकल्प हा गुजरात राज्यातील महत्त्वाचा असून त्याची 2 टप्प्यामध्ये विभागणी आपल्याला करता येते. पहिल्या टप्प्यात बनकाबोरी वनकबोरी गावाजवळ 796 मीटर लांबी व 20.6 मीटर उंचीचा चिरेबंद बंधारा बांधण्यात आलेला आहे. तर त्याच्या उजव्या कालव्यामुळे जवळजवळ 74 किलोमीटर लांबीचा हा कालवा आहे. त्यामुळे 1.86 लक्ष हेक्टर जमिनीस पाणी पुरवठा होताना आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या टप्प्यात कडणाजवळ जवळजवळ 1430 मीटर लांब म्हणजे जवळ 1.5 किलोमीटर लांब आणि 58 मीटर उंचीचे मातीचे कॉन्क्रीट संयुक्त धरण बांधलेले आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे एकूण 90,000 हेक्टर क्षेत्रास पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट साध्य केले आहे. त्याचबरोबर याशिवाय राजस्थान राज्यातील या नदीवर प्रकल्पामुळे राज्याला जलसिंचनाचा लाभ मिळालेला आहे. बघा, ह्या झाल्या प्रमुख पश्चिमवाहिनी नद्या ज्या इकडे मध्य प्रदेशामध्ये उगम पावणाऱ्या आहे. त्यानंतर आपण पाहूया रिव्हर्स ऑफ दी सह्याद्रीत उगम पावणाऱ्या नद्या. आता त्या शेकडो नद्या आहे, त्यापैकी आपल्याला फक्त 2 नद्यांचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. पहिली नदी आहे आंबा नदी. बघा, आंबा नदी ही सुद्धा एक महत्त्वपूर्ण आणि जास्तीत जास्त लांबीची नदी असून ही नदी खोपोली खंडाळा रस्त्यावर सुमारे 554 मीटर उंचीच्या सह्याद्री पर्वतात बीडघाट डोंगरावर उगम पावते. सुरुवातीला ही नदी दक्षिण वाहिनी आहे, नंतर मात्र वायव्य दिशेला वळून वाहत जाते व शेवटी धरमतरची खाडी येथे मध्ये खेस जवळ अरबी समुद्राला मिळते. या नदीची एकूण लांबी 76 किलोमीटर असून अरबी समुद्राच्या मुखापासून 31 किलोमीटर वरच्या बाजूस असलेल्या चिखल गावाजवळपर्यंत भरतीचे पात्र या नदीचे आहे. बघा, या जवळच असलेले नागोठाणे गावाजवळ या नदीच्या पाण्याच्या शास्त्रीय अभ्यास करण्याचं पाणी केंद्र सुद्धा स्थापन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या नागोठाणेच्या खाली 1.5 किलोमीटरवर असलेला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा असल्यामुळे पाणी केंद्राजवळ नदीच्या पाण्याला अरबी समुद्राचा भरतीचा बांध येत नाही. या नदीचे पाणलोट क्षेत्र जवळजवळ 420 चौरस किलोमीटर असून ते संपूर्ण समुद्र भरतीच्या ओहोटीपासून मुक्त आहे. विशेषतः किंवा साहजिकच ही नदी हंगामी आहे, कारण हिचा उगम हा सह्याद्रीत होतो आणि वर्षभर पडणारा पाऊस हा सह्याद्रीत नाही, फक्त मान्सूनपुरता पाऊस या ठिकाणी मर्यादित आहे आणि म्हणून विशिष्ट ऋतूमध्ये ही नदी वाहते आणि नंतर ती कोरडी असते. त्यानंतर दमनगंगा नदी. बघा, ही सुद्धा एक महत्त्वाची नदी आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्याच्या वलवेरी गावाजवळ सह्याद्री पर्वतरांगेमध्ये दमनगंगेचा उगम होतो आणि या नदीची एकूण लांबी 131 किलोमीटर असून तिचे पाणलोट क्षेत्र जवळजवळ 2318 चौरस किलोमीटर आहे. या नदीवर मधुबन बंधारा उगमापासून 96 किलोमीटर अंतरावर असून या बंधाऱ्याचे पाणलोट क्षेत्र 1813 चौरस किलोमीटर आहे. ही नदी दमन गावाजवळ, दीव दमन आपल्याला माहिती आहे, जो केंद्रशासित प्रदेश आहे, त्यातले दमन गावाजवळ अरबी समुद्राला मिळते. दमनगंगा आणि तिच्या उपनद्या या महाराष्ट्र, गुजरात व केंद्रशासित प्रदेश जो आहे तो दादरा नगर हवेली व दमन या राज्यामधून ही नदी वाहते. बघा, या नदीचा काही महत्त्वाचे ज्या उपनद्या आहे त्या दवन, श्रीमंत, रायते, लेंडी, वाद्य, लाकराटून, रोशनी, दुधनी या दमनगंगेच्या काही महत्त्वाच्या उपनद्या आहेत. या नदीचे पाणलोट क्षेत्र नाशिक जिल्ह्यामध्ये 1408 चौरस किलोमीटर म्हणजे जवळजवळ 60% हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. गुजरात राज्यामध्ये 495 चौरस किलोमीटर जवळजवळ 21% इतकं क्षेत्र आणि दादरा नगर हवेली व दमणमध्ये 415 चौरस किलोमीटर म्हणजे 18% क्षेत्र हे या केंद्रशासित प्रदेशामध्ये या नदीचं आहे.
या नदीकाठावर सिल्वासा, वापी, दमण ही प्रमुख शहरे आहेत. तर अशा प्रकारे ही उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाची नदी आपल्याला पाहता येते. आणि अरबी समुद्राला महत्त्वाची मिळणारी जी पश्चिम वाहिनी नदी आहे हे आपल्याला सांगता येते. याशिवाय अनेक नद्या या सह्याद्रीमध्ये उगम पावतात, जसे की रायगड जिल्ह्यातील सावित्री नदी असेल, रत्नागिरी जिल्ह्यामधील जगबुडी नदी असेल, वशिष्ठी नदी असेल, शास्त्री नदी असेल किंवा बाव नदी असेल. या प्रमुख नद्या पश्चिम वाहिनी नद्या म्हणून ओळखल्या जातात. बऱ्याचशा नद्या, या नद्यांचं वैशिष्ट्य आपल्याला माहिती आहे की या पश्चिम वाहिनी नद्या या विशिष्ट ऋतूमध्ये वाहतात. म्हणजे पावसाळा सुरू झाला का यांचं वाहन सुरू होतं. या पश्चिम घाटाचा उतार तीव्र असल्यामुळे या नद्यांचा वेग जास्त आहे. या नद्यांचा वेग जास्त असल्यामुळे या ठिकाणी ह्या नद्या कमीत कमी लांबीच्या आपल्याला पाहायला मिळतात. तसेच या नद्यांवर वेग जास्त असल्या या कारणामुळे काही महत्त्वाचे जलविद्युत प्रकल्प आपल्याला दिसून येतात. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग या नद्यांच्या वैशिष्ट्यांच्या बाबतीत आपल्याला सांगता येतो. आणि विशेषतः या नद्या सरळ या जास्त नागमोडी वळणाच्या आपल्याला आढळत नाही. त्या डायरेक्ट या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. आणि या ठिकाणी या नद्यांची लांबी कमी असल्यामुळे, पाण्याचा पुरवठा हंगामी असल्यामुळे, उतार तीव्र असल्यामुळे या नद्या त्रिभुज प्रदेश तयार करत नाही. कारण यांच्यामध्ये गाळाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं. आणि तर अशा प्रकारे या पश्चिम वाहिनी नद्यांच्या बाबतीत आपल्याला थोडक्यात माहिती या ठिकाणी सांगता येते. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये ड्रेनेज, नदी जलप्रणाली नक्की काय असते आणि यापैकी विशिष्ट नद्यांचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. जसं की आपण सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा या हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांचा अभ्यास आपण केला, ज्या वर्षभर वाहत असतात, ज्या वर्षभर त्यांना पावसाळ्यातही पूर येतो आणि उन्हाळ्यातही पूर येतो. सर्वात जास्त लांबी या नद्यांची असते आणि या नद्या मोठ्या आकाराचे त्रिभुज प्रदेश तयार करतात, कारण वर्षभर गाळाचा होणारा पुरवठा. तुलनेने पश्चिम वाहिनी नद्या अगदी त्यांचे विरोधी वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतात. थँक्यू व्हेरी मच. या प्रकरणामध्ये अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे नदी जलप्रणाली. अनेक प्रश्न यावर तयार करता येऊ शकतात. शेकडो प्रश्न यावर तयार करता येऊ शकतील. नदीच्या उगमस्थान, नदी कोणत्या ठिकाणी समुद्राला मिळते, त्या नदीच्या उपनद्या, उजव्या काठावरून मिळणाऱ्या, डाव्या काठावरून मिळणाऱ्या, ह्या तर स्पर्धा परीक्षेसाठी विचारणारे प्रश्न आहे. त्याचबरोबर ह्या नदीवर असणारे काही महत्त्वाचे जलसिंचन प्रकल्प, जसा कृष्णराज सागर किंवा गोदावरीवरील जायकवाडी प्रकल्प, सरदार सरोवर प्रकल्प, हिराकूड प्रकल्प, अशा प्रकल्पाची नावंसुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. नद्यांच्या लांब्या माहिती असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कोणत्या राज्यामधून ही नदी वाहते. तर अशा प्रकारचे काही तुलनात्मक प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. थँक्यू व्हेरी मच.